रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा त्वा माधव 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 बरवा त्वा माधव 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 बरवा त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा माधव 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 बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा
ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना सजा पुढे नाही ना सजा पुढे नाही ना सजा ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना सजा पुढे नाही ना सजा पुढे नाही ना सजा विश्वंभरा शरणागत विश्वंभरा विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी भूत जात बंधुनी भूत जात बंधुनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी भूत जात वंदुनी भूत जात वंदुनी श्रुतीचे काने घाफळ सार मूळ जानुनी सार मूळ जानुनी सार मूळ जानुनी श्रुतीचे काने घाफळ सार मूळ जानुनी सार मूळ जानुनी सार मूळ जानुनी विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी भूत जात बंधुनी भूत जात बंधुनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी भूत जात वंदुनी भूत जात वंदुनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी वाट नाही यावरी वाट नाही यावरी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी वाट नाही यावरी वाट नाही यावरी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी वाट नाही यावरी पुढे काही वाट नाही यावरी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी वाट नाही यावरी वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी भूत जात बंधुनी भूत जात बंधुनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी भूत जात वंदुनी भूत जात वंदुनी उठो बारखुमाई जय जय विठो बारखुमाई जय जय विठो बारखुमाई ऐसे का हो न करा काही का हो न करा काही ऐसे का
ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नास जा. विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी, श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जानुनी. विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी, तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी. विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी. विठाला 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 विठाला. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नास जा. विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा कृ प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण. होय सकळ बुद्धींचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून उपदेशपर प्रकरणातील असा आहे. विठ्ठला विठ्ठला. या अभंगात जगद्गुरू तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. ऐकणारे सद्भक्त शंका घेतील, इंगळे महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांना उपदेश करण्याचा उपद्व्याप सांगितला तरी कुणी, त्याचं उत्तरच असे सांगण्यासाठीच आले होते. एक वर्ग असा आहे जगात जन्माला यावंच लागतं, एक येत असतो एकाला आणावं लागतं. आणावं लागतं ते देवाला. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार बनवला. आणि इला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, वैकुंठीचा देव आणिला भूतळा. आणावं लागतं ते देवाला. येताताच ते संत उजळा वयालो वाटा, खरा खोटा निवाड इथे उपकारासाठी आले घर ज्या. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असेल. सज्जना हो मायबापा हो, जन्माला यावंच लागतं ते तुम्हा मला. त्याचं कारण मौली 90 सांगतात. आगा कर्मी जे उरावे तै ते सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे. देहा एका गेलेल्या जन्मात केलेलं कर्म ते भोगण्यासाठी इथे यायचं आहे. इथं येऊन ते कर्म करायचे. कर्म करणारच नाही म्हणणारा वेळ आहे, लक्षात ठेवा. कर्म करण्याच्या पद्धतीत फरक राहील, चांगलं किंवा वाईट. आपल्या हातून कुठलं ना कुठलं कर्म घडणार आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांना इथं सूचना द्यायची. जगद्गुरू तुकाराम महाराज इथं सूचना देतात, कर्म करण्यासाठी आलोत. मग वाईट कर्म करून तुम्ही अधोगतीला जाण्यापेक्षा तुम्ही असं काही कर्म करायचे की जे केलं असताना आपला उद्धार होईल. एक लक्षात ठेवा, वाईट कर्म करण्यात जीवाला तेवढाच त्रास आहे आणि चांगलं कर्म करण्यात तेवढाच त्रास आहे. आता दोन्हीकडं त्रास आणि खर्च सारखाच असेल तर चांगलं करावं का वाईट? ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायात सांगतात, आगाव जो वाटा चालावे, ना तरी पायेचे शिनवावे, ना आडरानाने धावावे तरी त्याची कल्पना करा. आपल्याला इथून एखाद्या गावाला जायचं, पायी प्रवास आहे. आता वाकड्या रस्त्याने गेल्यानंतर पाय दुखतातच आणि सरळ रस्त्याने गेलं तरी. आता दोन्हीकडं त्रास सारखाच असेल तर वाकड्या रस्त्यानं जाण्यापेक्षा सरळ रस्त्यानंच का जाऊ नये? कारण चांगलं कर्म करण्यात तोच त्रास आहे आणि वाईट करण्यातही. याच्या पुढच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पैशिळा का शिदुरिया दाटणे एक धनंजया, परी वाहता जे विसाविया मिळीजे ते घेपे. 2 माणसं प्रवासाला निघाली. एका माणसानं 10 ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी आपल्या उपरण्यात बांधल्या आणि पाठशी घेतल्या. दुसरा मित्र म्हणतो, काय घेतलं वजं? भाकरी आहेत म्हणला 10-12. किती वजन असेल? 2 किलो असेल. याने 2 किलोचा दगड उपरण्यात बांधला आणि टाकला पाठशी. म्हणला झालं का नाही वजन आपल्याला सारखंच? माऊली म्हणतात, मग दगडाचं वागवण्यापेक्षा भाकरीचंच वागव. जे वागवल्यावर मुक्कामाला तरी कामाला येईल. मग कर्मच करायचं ना, वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा चांगलं करा ना. याच्या पुढच्या ओळीमध्ये सांगतात, दही जळाच्या घुसळाना व्यापारो सारिकाची विचक्षणा, वाळुवे तिळा घाना गाळणे सज्जन आहो. दही घुसळण्यामध्ये तीच क्रिया आहे आणि पाणी घुसळण्यामध्येही. आता क्रिया दोन्हीकडं सारखीच असेल तर दही घुसळावा का पाणी?
अहो सोपं गणित आहे, कर्मच करायचं आहे ना. वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा चांगलं करा ना. याच्या पुढच्या वेळी सांगतात. आता खरं सांगू, हे शब्द सांगण्यासाठी वयोवृद्ध कीर्तनकार पाहिजेत, अगदी अगदी ज्ञानी कीर्तनकार पाहिजेत. कारण कसं आहे, ऐकणारे लोक म्हणतील इंगळे महाराज सांगा तुम्ही बी, तुम्ही कीर्तनकारच आहेत. कीर्तनकारच आहे, पण पिकलेलं शेंदाडू जसं गोड लागतं तसं निबर कडू लागत असतं. विठाला महाराज म्हणजे पिकल्या शेंदे कडू, पण तरी पण दृष्टांत म्हणून सांगतो. ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओळीमध्ये सांगतात, आकुल स्त्री दांड्याच्या घाये परघर रिघाल्या जरी साहे तरी सोपती ते वाये सांडिले. की एक आमची माता भगिनी, तिचा मालक रोज मद्यपान करून यायचा आणि आल्यानंतर पत्नीला मारायचा, रोजच दर दिवस मारायचा. तिने एकच विचार केला, रोज याचा मार खाऊन नांदण्यापेक्षा दुसरा केलेला बरा. आता त्या बाईनं ज्या दिवशी दुसरा केला त्या दिवशीच मार सुरू झाला. मग पहिल्याला सोडणं गुन्हा झाला का नाही? नाही, मारच खायचा आहे ना. मग मी कशा करता उदाहरणं सांगायला लक्षात आलं, अरे कर्मच करायचं आहे ना. वाईट करून चांगलं करून, वाईट करून नरकाला जाण्यापेक्षा तुम्ही चांगलं करा ना. जे केलं असताना. आता मी तुम्हाला सांगतो, काही लोक म्हणतात नाही इंगळे महाराज आम्ही काही करत नाहीत. असं कसं शक्य आहे? अजून किती उदाहरणं सांगू? पुढच्या वेळीत आमचे महाराज सांगतात, आगा पाटीला गेल्या घाये मरण नचुक्याचे पाहे तरी समोरीला काय अगळे न कीजे. मिल्ट्रीतलं उदाहरण घ्या. सज्जना हो मायबापा हो, युद्धाच्या प्रसंगी समोरचा मारणार आहे असं जर मिलिटरीमॅनला कळालं आणि तो मरण्याच्या भीतीनं रणांगणातून जर पळून चालला तर मागचे लोक काय करतात? त्याला गोळी घालतात. मग मरण अटळ आहे ना. मग मागच्याची गोळी खाऊन मरण्यापेक्षा युद्ध करत असतानाच का मरू नये, निदान स्मारक तरी बांधल्या जाईल. विठाला या बाबतीत मी सगळ्याची माफी मागून सांगतो, आपल्यापेक्षा राक्षस हुशार आहेत. तुम्हाला सांगतो, राजा रावणाने सांगितलं मारीच मामाला, मामा हरणाचा वेश घेऊन तुम्ही प्रोबरामचंद्राकडे जा. प्रोबरामचंद्र तुमच्या पाठीमागं लागल्यानंतर मी सीतेला घेऊन येईल. मारीच म्हणला, रावणा प्रोबरामचंद्र लहान असताना बाणाच्या पिसाऱ्यानं उडून समुद्राला लावलं होतं, आता मोठा झाला असन, मला जीव मारल्याशिवाय राहणार नाही, मी काय तिकडे जात नाही. तो म्हणला, मामा पाया पडून सांगतो, तुम्ही जर माझं एवढं काम केलं ना, मी तुम्हाला अर्ध राज्य देईल. तो म्हणला, देशील पण परत आलो तर. मी तिकडून काय परत येत नाही, तुझं राज्य मिळत नाही. सगळं दिलंस तरी काय करायचंय? म्हातारं तरसलं ताकाला लाडू घातले लोकाला, काय घेणे त्याच्यावर? नाही, मी तिकडे त्याच्या बाणानं मरतो, तुझं राज्य काय कामाचं आहे? त्यानं सांगितलं, मामा तुम्ही जर गेले नाही ना, एका बाणानं शिर उडवणार आहे. हुशारच झाला. एकच विचार केला, जातोय तर राम मारतोय, नाही जातो तर मग रावणाच्या हाताने मरून नरकाला जाण्यापेक्षा प्रोबरामचंद्राच्या हाताने मरून उद्धार तरी का करून घेऊन ये. तैशा आवडते करणे न निपजे शिनिल्या विने तरी विहित कोण बारे बोल भारी. अरे अर्जुना, मनाला वाटणं असं सैराट वागणं आणि शास्त्र सांगतं असं वागणं, दोन्ही वागण्यामध्ये तोच त्रास आहे ना. मग वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. नाही जा पुढे नास नाही जा, विश्वंभरा शरणागता, विश्वंभरा शरणागता. पुढे नाही नाथ जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, बाबा कर्मच करायचं आहे ना. अरे मग वाईट करून अधोगतीला नरकाला जाण्यापेक्षा ऐशे का हो न करा काही. बाबा असं का काय करत नाहीत की जे केलं असताना उद्धार होईल, नाश पावणार नाही. आता आम्ही लोकांना हात जोडून पाया पडून सांगतो, वाईट वागू नका, एकादशी धरा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, आळंदी पंढरीची वारी करा. लोक म्हणतात इंगळे महाराज आम्ही जरी तुमच्या कीर्तनाच्या भानगडीत नटलो आम्ही पापही करत नाहीत. मग काय करतेत? अहो काहीतरी करावं लागेल. नाही पुण्य केलं तर पाप करतील, करत नाही म्हणून तर भागत नाही. आम्ही म्हणतो आळंदी पंढरीची वारी करा, लोक म्हणतात नाही करणार. नका करू, वारी करणार नाही म्हणून भागणार नाही. नाही आळंदी पंढरीची केली तर दवाखान्याची करताल, पोलीस स्टेशनची करताल, वाऱ्या थोड्याच बंद आहेत तुमच्या. मग महाराज म्हणतात बाकीची करण्यापेक्षा अशी करणं. आता काही लोक इकडं परमार्थात खर्च करत नाहीत, 10 रुपये वाचवण्याचा प्रयत्न, त्यांना असं वाटतं हे दानधर्म करणं आणि पंक्ती घालणं अगदी फुकट खर्च आहे. मग इकडं तुम्ही 10 वाचवण्याचा प्रयत्न केला,
खर्च तुमचा कमी होणार नाही. इकडं 10 वाचवली तर दुसरीकडे 20 घालताल. किती विनोद सांगू तुम्हाला. मी पायी रस्त्यानं जात असताना एक माणूस लहान पोराला मारित होता. मी म्हणलो, ओ मामा, एवढा लहानसा मुलगा कशा करता मारतात? तो मला, इंगळे महाराज, त्याला मी शिल्पर चप्पल नवी विकत आणली आणि माडीवर जिना चढताना, पायऱ्या चढताना मी त्याला सांगतो, एक पायरी सोडून चढ. मी म्हणलं, कशामुळं? तो म्हणला, तेवढीच चप्पल घासायची कमी होईन ना म्हणला महाराज, एक पायरी सोडल्यानंतर. मी म्हणलं, मग काय झालं? म्हणलं, हा 2 पायऱ्या सोडून चढला. मी म्हणलं, मग फायदा झाला ना? म्हणलं, पण पॅन्ट फाटली ना, ह्याचं काय करायचं? म्हणला, नाही इकडं चप्पल वाचवायला गेलं तर पॅन्ट फाडून बसलं. तसे नाही दान धर्मात 10 रुपये खर्च करताल तर दुसरीकडे 20 घालताल. खर्च कमी नाही ना. अहो, कर्म करतच नाही म्हणून भागत नाही. आता काय सांगावं, नाही पुण्य केलं तर पाप करतात. किती उदाहरणं देऊ. काहीच करत नाही म्हणून भागत नाही. कल्पना करा, घरात सासू सोनाचं भांडण नेहमी चालतं. सासूनं सांगितलं, सुनबाई आज सण आहे आणि साधा स्वयंपाक, वरण चपाती भात. 12 वाजले, तू स्वयंपाक अजून केला नाही. अगं कसं किती तुला सांगायचं. तिनं सांगितलं, सासूजी एवढं काम करू नये, तुम्ही रागवतच असाल, मी अजिबात चपात्या करणार नाही. म्हातारी म्हणली, तुला चपात्याच करावं लागतील. सून म्हणली, नाही करीत जा. उठली सूनबाईन शेजारीकडे जाऊन बसली आणि म्हातारीला म्हणली, कर कशी करते स्वयंपाक. शेजारीन स्वयंपाक करत होती, बटली कारण सांगत तिला, पहाटे 4 वाजल्यापासून काम करते. तरी आमच्या सासूबाई नेहमी नावं ठेवतात. आणि आता मला म्हातारी काय म्हणली, तुला चपात्याच करावं लागतील. तिला म्हणले, मी करायचीच नाही. आणि आले बघ उठून आणि बोलत बोलत बसली तिला उंडी देत कारण तिथंही स्वयंपाक चालू होता. तेवढ्यात तिचा मुलगा रडायला, मग ती लेकराला पाजा, मी 2-4 चपात्या लाटीते. मग चपात्या चुकल्या काहीला, एवढ्याच्या घरच्या करायच्या ऐवजी शेजारणीच्या केल्या आणि घरच्याच केल्या असत्या तर काय मरगली असती होय. तसंच चपात्या करत नाही म्हणून भागत नाही ना. नाही पुण्य केलं तर पाप करताल. मग आमच्या महाराजांना हे सांगायचं, बाबा अरे कर्मच करण्यासाठी आलोत. मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा, अधोगतीला जाण्यापेक्षा, आईशी का हो न करा काही. बाबा तुम्ही असं का काही कर्म करत नाही? जे केलं असताना पुढे नाही नाश जा. आता नाश पावणारं कर्म कोणतं? नाश न पावणारं कर्म कोणतं? आता ज्या शरीरानं परमार्थ करायचा हा सुद्धा नाश पावणार आहे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे, हे सगळं नाश पावणार आहे. पैसा आज आहे ना उद्या नाही. महाराज म्हणतात, किती मिळवा या धनाचा न धरी विश्वास. पर पैसे कोट्यावधी रुपये मिळवले, महाराज म्हणतात पुढं उपयोगाला येणार आहे का? आपल्याला असं करायचे, पुढे नाही नाश ज्या. जे केलं असताना बरोबर येईल, पुढं उपयोगाला येईल. पैसा किती कमवा, धन मिळविले कोटी, संगे नये रे लंगोटी. तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे, हे तो कोणा संगे गेले नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली. काही सांगा येत नाही हो मेल्यावर. आता कल्पना सगळीकडं सारखंच आहे, कुठल्या कुठल्या भागात काय वेगळे नाही. मेल्यानंतर संघ येणारं भांडवल गरिबाला आणि श्रीमंताला सारखंच आहे. मोठा मेला का आणि गरीब मेला का? अहो, ठरलेलं मटेरियल आहे. 500-600 गवऱ्याचा उंडा आणि बांधायला 1 सुतुळीचा बिंडा, पाणी प्यायला खापराचा हांडा आणि फोडायला खाडकावरला धोंडा. ह्याच्यापेक्षा काय जास्त लागतंय का? श्रीमंत मेल्यावर स्टीलचा डबा आहे, त्याला पाणी प्यायला काही नाही. किती कमव, मन वाढग्यात, धन गाडग्यात आणि हे थाडग्यात. विठ्ठला अरे महाराज म्हणते, ही आज आहे ना उद्या नाही. पैसे किती मिळवले तरी काय उपयोग आहे? मग महाराज, ही आज सगळं नाश पावणारं कर्म आहे. नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, 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 नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा शिन तीच फळ, बीज ज्याचा शिन तीच फळ, बीज ज्याचा शिन त्याची फळ. नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन. जाताची नदीची फळ, बीज जाताची नदीची फळ, बीज जाताची नदीची फळ. नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन. हे सगळं नाश पावणार आहे. नाशिवंत प्रिया, नाशिवंत पुत्र, नाशिवंत धन, हे सगळं नाश पावणारं कर्म. आपल्याला असं करायचं, पुढे नाही नाश ज्या. जे केलं असताना नाश पावणार नाही. मग कोणतं कर्म आहे ते नाश न पावणारं? विश्वंभर शरणागत
अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, जो विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा त्याची शरणागती करा. हे नाश न पावणारं कर्म आहे. काही लोक म्हणतील इंगळे महाराज हे सांगायची गरज नाही, आम्ही अगोदरच भगवंताची शरणागती करतो. महाराज म्हणतात करतो, पण पद्धती चुकीची आहे. शरणागती करा पण या पद्धतीनं भूत जात वंदुनी, हे सगळं जगत देवरूपाने पहा. या पद्धतीनं शरणागती करायची. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, सगळं जगत देवरूपाने पाहून त्याची शरणागती करणं हे खरं भक्तीचं लक्षण आहे मायबापा हो. आणि त्यालाच देवप्राप्ती आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद, त्याने कोंडिले आनंद, त्याने कोंडिले आनंद. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंद, तेने कोंडिले आनंद, तेने कोंडिले आनंद. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद, त्याने कोंडिले आनंद, त्याने कोंडिले आनंद. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंद, तेने कोंडिले आनंद, तेने कोंडिले आनंद. सगळं जगत देवरूपाने पाहून त्याची शरणागती करणं हे खरं भक्तीचं लक्षण आहे. महाराज म्हणतात नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे, सगळं जगत देवरूपाने पाहून शरणागती करा. आता मी म्हणतो हे सांगायची गरज नाही. महाराज म्हणतात आमचा वारकऱ्याचा धर्म विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम. वाईट वाटतं महाराज, सगळं जगत देवरूपाने पाहणं वारकऱ्याचा धर्म आहे, पण अलीकडं आम्हाला वारकऱ्यातली वारकऱ्यात देव दिसत नाही. विठाला विठाला, आम्ही कुणाचा गुणदोष पाहिल्याशिवाय परमार्थ करत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, हा परमार्थ फलद्रूप होत नाही. त्याचं कारण महाराज म्हणते भेद मानायचा नाही, गुणदोष पाहिजे नाही. नावं वेगळे असतील, गावं वेगळे असतील, फड वेगळे असतील, संप्रदाय वेगळे असतील, पण आमचा एक भगवान नटलेला आहे. सर्वाघटी राम देहादेही, सगळं जगत देवरूपाने पहा. किती विनोद सांगायचे तुम्हाला. नावं वेगळे, गावं वेगळे, क्रिया वेगळ्या, पण एकच भगवान नटलेला आहे ना. जसं विष्णुमय जग याच्या शेवट सांगते तुका म्हणे एका देहाचे अवयव. आता हे पाय, हात, डोळे, नाक, तोंड, कान, नावं वेगळे आहेत, क्रियासुद्धा वेगळ्या आहेत, पण एका शरीराचे अवयव आहेत. एक विनोद सांगतो. पायी प्रवास करत असताना माणूस रस्त्यानं जाताना एक आंब्याच्या झाडाखालून पुढे गेला. योगायोगानं आंब्याला एवढं फळ लागलेलं होतं, आणि तो पुढे गेल्यानंतर एक पिकलेला पाडाचा आंबा खाली पडला. आंबा पडल्यानंतर दणकण आवाज आला. आता आवाज ऐकला कानानं, पण आंबा बघितला कोणी? डोळ्यानं. तिकडं नेलं कोणी? पायानं. उचलला कोणी? हाताने. खाल्ला कोणी? तोंडाने. चवी कुणाला कळाली? जिबीला. आणि का खाल्लं म्हणून हाणला राखणदाराने. मार कोणी खाल्ला? पाटीनं. आता कुणाचा कोणाला मिळ तरी तो आंबा बघितलाय कोणी, खाल्लाय कोणी, मार कोण खाते, रडतंय कोण. पण जरी क्रिया वेगवेगळ्या असतील, पण तुका म्हणे एका देहाचे अवयव, तसा आमचा भगवान सगळा नटलेला आहे. म्हणून सगळं जगत देवरूपाने पाहून नम्रता धारण करा. हे बा, नम्रता पाहिजे, पण अति नम्रता आहे कामाची नाही. लक्षात ठेवा, अति नम्रता असली म्हणजे समजायची याच्या पाठीमागं दांडगं कपट आहे. विठ्ठल विठ्ठल. वाजीपेक्षा जास्त लोक नम्र होते. तो अति नम्रता म्हणजे त्याच्या पाठीमागं उदाहरण घ्या. किती विनोद सांगू तुम्हाला. घोड्याचा सेवा करणारा माणूस, घोड्याची खराळा करणार, किती वेळाला? एक न दोन वेळाला असा, सकाळ किंवा संध्याकाळ, दोन वेळाला. एक माणूस 10 वेळेस घोड्याच्या पाठीवर सारखं घासायचा. तो घोडा एवढा खुश झाला, म्हणला बास असा नौकर असावा. पण तो 10 वेळेस दिवसभर घासायचा, पण संध्याकाळी खायला ठेवलेले हरभरे नेहमी विकायचा. घोडं म्हणलं खराळा कमी कर, पण हरभरे विकू नको गड्या. आणि ते हरभरे विकायसाठीच हा खराळा होता. लक्षात ठेवा. म्हणून वाजवीपेक्षा माणूस जास्त नम्र झाला की समजायचं पाठीमाग. नम्रता तर पाहिजे. देव भेटायला नाही, सामान्य व्यवहारामध्ये नम्रतेची गरज आहे. बघा, एखाद्याकडून जर तुम्हाला उष्णे पैसे पाहिजे असतील, जाऊन त्याच्या पाया पडतो, हात जोडतो, विनंती आहे. काही म्हणा बा, एक माझं 200 रुपयाचं काम करा. हात जोडून पाया पडून विनंतीच करावं लागेल ना. किंवा उष्णे पैसे पाहिजे तर असं भाई सारून जा, देतो का नाही. तेव्हा अशा अवस्थेतून उष्णे. अहो किती विनोद. सासूनं सुनबाईला सांगितलं, सुनबाई शेजारणीकडे जा आणि ताक घेऊन ये. हिनं गाडगं घेतलं आणि शेजारणीकडे गेली. गेल्यानंतर त्या म्हातारीला म्हणते, थोबाडाकडे काय बघती ग, डोळे गेले का, लाज वाटते का, किती वेळ झालं उभा आहे, ताक. म्हणली बघ माय, माझंच ताक फुकट द्याची द्या, आणि मलाच म्हणते डोळे गेले का, लाज वाटते का. चला संपलं म्हणली ताक. संपलं की ती भांडं घेऊन आली. ती म्हणते, आता हे तुमचं भांड. म्हणली का, ताक नाही आणलं. संपलं म्हणली. एवढं लवकर कसं संपलं, तू काय म्हणली. काय नाही, तिला गेल्या गेल्या म्हणले, थोबाडाकडे काय बघ, ती लाज वाटते का, डोळे गेले का, आणि ती ताक.
म्हणले असं म्हणल्यावर कुठं काम होत असतं का त्या म्हातारीनं काय केलं, भांडं फिंडं काही नेलं नाही ताकाला. गेली तिनं सुरुवातीतून केली. त्या बाईचा मुलगा रोडवर खेळत होता. ज्यावेळेला ते पोरगं घेतलं असं खेळवीत निघाले. काय आनंद. मी तर नेहमी सांगत असतो, आमच्या माता भगिनी पुरुष मंडळी लेकरं खेळविताना गाणं म्हणतेन, बोबडं बोलतेन, पाटकुळी घेतेन, घोडं होतेन, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल किती वेळेस म्हणतो, कोणीसुद्धा म्हणत नाही. आमच्या लक्षातच नाही ते. लेकरं खेळविताना बघा त्या बाईनं सुरू केलं, माझं मंडणं जातं भुयाच्या आळीनं, खातं जिलाबी चोरून. मी म्हणलं चांगलं मंडणं नाही. अहो ज्यावेळेला एवढं वर्णन केलं आणि टेकलं पोराला, सांगितलं वैंस का लेकराला रोडला जाऊन दे जाऊ नका ना. काय झालं? काय झालं? 17 घरचे 17 येणार जाणार, कुणाची नजर कशी कुणाची कशी. तसं हे नजरेच्या पलीकडलं होतं म्हणा. कारण शनी आमुष्याला याच्या पाया पडलं तरी काम भागत होता, एवढा गॅरंटेड कलर होता. आणि नजर तरी कुणाची लागल. अहो मी तर किती सांगू, वर्णन करायसारखे पोरं असल्यावर काय वाटत नाही हो. उगं कटल्याचं. काही लहान मुलं बघा, बघितलं की पटकन कडेला घ्यावं वाटतं आणि काहीला बघितलं की लांबवून जावं वाटतं. असतेच तटले. 6वी सोबणी झालेले, हातापाय काडीवणी, ढेरी टपूची टपू, 150 माश्या नाकावर, दुधाचा काला ढेरीवर, ते असं बटलेलं. तरी त्याच्या आईनं म्हणा, बघा माझा वाघ कसा जीवतो, चव आली तो ह्या वाघाला. नाकावरल्या माश्या हाणायच्या कळानं तर तटलेला वाघ म्हणतात. तितक्यात त्या वाघाचा तोंड एखाद्या कुत्याने चाटाव, कड लागली वाघाची. आई म्हणती, बाळ्या ते कुत्रं हान. ते म्हणतं जा मी काऊन हानीन. कारण आता मला सांगा, वर्णन करायसारखं असलं काय वाटत नाही. आता त्या बाईला त्या लेकराचं काही घेणं नव्हतं, मतलब होता ताकाचा. एवढं करून टेकलं पोराला. सांगितलं वैंस येते मी. म्हणली ताक न्या जाणं. म्हणली मी भांडं फिंडं काही नाही आणलं. म्हणली माझं देते ना. आता हिला भांड्यासहित दिलं आणि हिला भांडं नेऊनही दिलं नाही. बिघडलं कुठं बोलण्यामध्ये. म्हणून सामान्य ताकाचं पाणी मिळवण्यासाठी एवढी विनंती करावं लागते. हा ब्रह्मांड नायक प्राप्त करून घेण्यासाठी नम्रता नको. महाराज मध्ये सगळं जगत देवरूपाने पहा. विश्वांभरा शरणागत तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. सगळं जगत देवरूपाने पाहून शरणागती करा. आता तुम्हाला सांगू, या भूतमात्रामध्ये देव आहे. शरणागती केल्यानंतर मिळसो सुद्धा, पण लोकांची भावना बसत नाही, पटत नाही, विश्वास नाही. आमचे निळोबराय सांगतात, भूती देव म्हणून भेटतो या जाना, नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी. भूती देव म्हणून भेटतो या जाना, नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी. भूती देव म्हणून भेटतो या जना, देव म्हणून भेटतो या जना, हा बुद्धी देव म्हणून भेटतो या जना, देव म्हणून भेटतो या जना, बुद्धी देव म्हणून भेटतो या जना. नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी. बुद्धिदेव म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी. हो, या भूतमात्रामध्ये देव आहे म्हणूनच शरणागती केल्यानंतर मिळतो. भूते देव म्हणून भेटतो या जना, पण नाही भावना नर नारी. लोकांची भावना बसत नाही, पटत नाही, विश्वास नाही. महाराजासारखे कंटाळे काय करावं लोकांना. शिकविले काही न चलती तया, बोली येले वाया बोल जाते. विश्वास नाही, पटत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात का, आम्ही सांगतो त्या शब्दावर तुमचा विश्वास नाही, आम्ही सांगतो ते तुम्हाला खोटं वाटतंय, पण निदान एक लक्षात ठेवा, आमच्या शब्दावर जरी विश्वास नसेल, आम्ही सांगतो ते पटत नसेल, पण निदान शास्त्र काय सांगतं हे तरी बघा. श्रुतीचे काने गाभ, श्रुतीचे काने गाफळा, श्रुतीचे काने गाफळा, श्रुतीचे काने गाफळा, श्रुतीचे काने गाफळा, श्रुतीचे काने गाफळा,
त्याच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगते, श्रोतेचे का निघा फळ सार मूळ जाणून सज्जन आहो मायबापा हो. आमच्या शब्दावर विश्वास नाही, निदान श्रुती माता काय सांगते, शास्त्र काय सांगते, पाप काय, पुण्य काय, करायचं काय, करू नये काय, याच्यावर तरी विचार करा तुम्ही. महाराज म्हणते सार मूळ जाणून. मुळात सार काय, आसार काय. सार देवाचं नाव आहे, आसार संसार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून सुळपाणी जपतसे वारंवार. सर्व साधनाचे सार, भवसिंधू तरी पार. नाम साराचे हे सार, शरणांगत यमकिंकर फलकट तो संसार. येथे सार भगवंत. महाराज म्हणते सारासाराचा विचार करून वागा. सज्जना हो, हे जगत सारासार मिश्रित आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. कारण सारासार मिश्रित जगत, आसार जगत म्हणून जर त्याग करणार, सार भगवान जातो. अंगीकार करावा, आसार जगत त्याचं दुःख भोगावं लागते. महाराज म्हणतात मग याची निवड करायची कशी. यालाही ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. जसं राजहंस पक्षीच्या पुढं दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यानंतर तो सार दूध पिऊन टाकतो, आसार पाण्याचा त्याग करतो. आमच्या माता भगिनी दधीमंथन करत असताना सार लोणी बाजूला काढतात, आसार ताकी बाजूला काढतात. किंवा शेतकरी खेड्यामध्ये असं खळ्यात धान्य उपनीत असताना सार धान्य खळ्यात पडतं, आसार भुसकट उडून जातं. सोनाराकडं सोनं घेऊन गेल्यानंतर शुद्ध सोनं बाजूला काढतो, बट्टेबाज असेल ते बाजूला काढतो. तैसे विचारिता निरसले सहज प्रपंचे सांडवले. मग तत्वतः तत्व उरले ज्ञानी अशी. कैसे दृष्टांत सांगितले तैसे. सार देवाचं नाव, आसार संसार, सार दूध आहे, आसार पाणी आहे, सार लोणी, आसार ताक आहे, सार धान्य, आसार भुसकट, असा सारासाराचा विचार करायचा. मग सार देवाचं नाव आहे आणि आसार संसार आहे. महाराज म्हणतात मग याचा विचार करून तुम्ही वागायला पाहिजे का नाही. कारण गंमत अशी आहे, किती सांगा, किती दृष्टांत द्या, किती पटून द्या, आम्हाला सार भगवान पटत नाही आणि आसार संसार सुटत नाही. लटके ते रुचे आणि साच कोणाही न. अहो बघा तुम्ही, एखाद्या गावात कार्यक्रमाला गेलोत, कुणाचं कीर्तन होतं, इंगळे महाराजांचं. कसं काय कार्यक्रम झाला, खूप मजा आली, लय विनोद सांगितले महाराजांनी, खूप हसवलं. असं का, अभंग कोणता होता ते नाही हो आपल्याला माहिती. मग कारण आम्हाला खरं जमत नाही, खोटं सुटत नाही. विठ्ठल मग महाराज म्हणते सार देवाचं नाव आहे आणि आसार संसार आहे. याचा विचार करून आता किती विनोद, भरपूरसे विनोद सांगता येतील तुम्हाला. आता काय सांगावं. मी म्हणतो आम्हाला नकली पाहिजे, ओरिजिनल जमत नाही. आमचे काही तरुण मंडळी पंढरपूरला गेले. कशासाठी, आषाढी वारी. गेल्यानंतर योग असा, अगदी 2 दिवस बारीला लागून मरणाची गर्दी, कसं तरी बाहेर निघाले तर भिकाऱ्याचा ताप. द्या 4 आणे, द्या 8 आणे, द्या 4 आणे, द्या 8 आणे. मी सांगत असतो जरा वारीला बघा आल्यावर. असे आंधळे विचित्र असतील ते पंढरपुरातले. आंधळे बहिरे दिसायला तसेच बोलायला असतात. मी प्रदक्षिणा करत असताना एक आंधळा म्हणतो, हो माऊली, आंधळ्याला रुपया, आंधळ्याला रुपया. त्याच्या जवळ गेलो, त्याला सांगितलं, का रे तुला तर एका डोळ्याने दिसतंय आणि आंधळ्याला रुपया कसा. ते म्हणतो मग 50च पैसे द्या, 50 कमी करा एका डोळ्याचे. म्हणजे असले विचित्र असतात बोलायला. आता हे दर्शन करून ज्या वेळेला बाहेर निघाले ना, तर भिकार येतात, द्या 4 आणे, द्या 8 आणे. त्यानं प्रत्येकाच्या हातात 1-1 रुपया ठेवत गेले. कोणते मुलं खेड्यातले गेलेले, कॉलेजमधले मुलं, त्यानं 1-1 रुपया चाचपून बघितल्या. ते बोलले कोण्या जिल्ह्यातले आहेत, लाज वाटत नाही, मूर्ख कोणीकडले. 500-500 रुपयाचा ड्रेस एका अंगावर 1-1 रुपया दान करता. पोरं म्हणले पैसे दिलेची दिले ना, आपल्याला शिव्या खायची पाळी आली. ज्यानं काही दिलं नाही त्यांचं काय केलं म्हणले भिकाऱ्यानं. जरा पुढे गेल्यावर योग असा, माझ्यासारखा एक शहाणा दर्शन करून निघाला. भिकाऱ्याचे हात करीत भेटलेत, प्रत्येकाच्या हातात असं ठूत गेला. इतके भिकारी खुश झाल्यांची मोठ्यानं गदा हसायले. पुढं कॉलेजचे मुलं गेलेले म्हणले थांबा. म्हणले का, म्हणले ह्या माणसानं नक्की 5-5 रुपये दिले असतील भिकाऱ्याला. कशावरून, लय खुश केले. जवळ आल्यावर म्हणले मामा, भिकाऱ्याला तुम्ही 5-5 रुपये दिले. मला 5 पैसे नाही, एवढे खुश कसे केले. काय नाही म्हणलं, त्यांच्या तळ हातावर गुदगुल्या केल्या म्हणला. म्हणजे ह्यांना गुदगुल्या बऱ्या वाटल्या पण पैसे जमले नाही. कारण तसं आम्हाला ओरिजिनल माल जमत नाही. खोटं पटतं आणि खरं पटत नाही. म्हणून महाराज म्हणते सार देवाचं नाव आहे, आसार संसार आहे. याचा विचार करून तुम्ही वागा. आणि लक्षात ठेवा, त्या जर सारासार अंती विचार करण्याची संधी इथंच आहे. एवो निनर द्या विचारावे सार, धरावा पैधीर भजन मारी, धरावा पैधीर भजन मारी. एवो निनर द्या विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन मार्गी. एवो निनर देहा विचारावे सार, निनर देहा विचारावे सार, एवो निनर देहा विचारावे सार, निनर देहा विचारावे सार.
महाराजाचा विचार करण्याची संधी याच जन्मात आहे. म्हणून महाराज मध्ये येऊन नरद्या विचारावी सार धरावा पैधीर भजन मार्गी. म्हणून महाराज मध्ये सार मूळ जाणोनी मुळात सार काय आसार काय याचा विचार करा सज्जना हो. आणि ती संधी या जन्मात आहे. आणि इथं जर तुम्ही त्या सारासाराचा विचार केला नाही पुन्हा ही संधी नाही. कारण हा नरदेव पुन्हा मिळणार नाही याच जन्मात. पशुपक्ष्यांना परमार्थ कळत नाही. पशु पाप पुण्य काहीही जाणती उत्तम मध्यम भोगभोगिती किंवा पशु पाप पुण्य काहीही जाणती मनुष्या रीती ठाऊक्या. याच देही घडे देवाचे भजन. परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त मानवाला आहे. इतर योनीमध्ये परमार्थ करण्याचं ज्ञान नाही. आणि महाराजमध्ये तिथं जर तुम्ही त्याचा विचार केला नाही ही संधी पुन्हा नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगते का म्हणे पुढे काही जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात या जन्मामध्ये जर त्याचा विचार केला नाही तर पुन्हा ही संधी नाही. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. ही संधी पुन्हा नाही. आणि हा जन्म पुन्हा मिळेल हेही सांगता येत ना. आता मागुता येईल फेरा हेतून घडे या नगरा म्हणे तुक्या बंधू भावधारा ओळखी नाही तरी झाला गुरागा. मागुता हाची जन्म पावशी भोगिले सुख दुःख जानशी हेतून घडे रे सायाशी कार्य अंध होशी. लक्षात ठेवा मायबापा हो, या जन्मात जर त्याचा विचार केला नाही तर पुन्हा संधी नाही. आणि पुन्हा तुम्हाला पश्चातापच करावा लागणार आहे. आज जर तुम्ही आमचं ऐकले नाही तुका म्हणे धरी आठवया देही आणि इथं त्याचा विचार केला नाही तर पुन्हा संधी नाही. आणि पुन्हा पश्चाताप केल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीतरी हा स्वभावाचे लोकात आमचे महाराज म्हणतात आज ऐकत नाही तर पुन्हा पश्चाताप. आधी चुकी मग घडी आठवण तुका म्हणे जन परिचय. आधी चुकतात आणि पुन्हा पश्चाताप करीत बसतात. कल्पना करा. मी एक दृष्टांत सांगतो. इथून मुंबईला दोघंजण बापलेक निघाले. एका जणाचा मुलगा 20 वर्षाचा होता. पण तो सर्कशीतलं जोकर असतं ना लहान आपलं जामन त्याच्यामुळे तो लहान दिसायचा. त्याच्या वडिलाला असं वाटलं पुणे ते मुंबई एक फुल एक हाफ तिकीट काढावं. कारण ह्याचं हाफ तिकीट काढलं तरी पैसे वाचतात. मग त्यानं पैसे वाचवण्यासाठी त्याचं हाफ तिकीट काढले हे मुलाला माहीत होतं. गाडी स्टँडहून पुढं निघाल्यानंतर पहिल्या स्टेजला थांबले. तो म्हणला बाबा भेळ घे खायला. भेळ घेतली. दुसऱ्या स्टेजवर गाडी थांबली. बाबा चिवडा घे खायला. चिवडा घेतला. तिसऱ्या स्टेजवर थांबले. त्याचे वडील म्हणले जा घेत नाही म्हणले. प्रत्येक स्टेजला खायला मागतो. काय रे घरी जेवण करून निघाला. त्याचा मुलगा म्हणला घेतो का नाही नाही तर कंडक्टरला सांगन. म्हणला नको सांगू थांब. कारण याला माहीत होतं हाफ तिकीट काढलेलं. कारण पुढच्या स्टेजवर पुन्हा गाडी उभा राहिली. बाबा काहीतरी खायला घे. म्हणला नाही घेत. म्हणला सांगन. शेजारी बसलेला माणूस म्हणला काय मिळेल तुमच्या पोराचा. म्हणले का अहो प्रत्येक स्टेजला खायला मागतो आणि नाही म्हणल्यानंतर सांगण म्हणतो. काय सांगण म्हणतो. म्हणला मामा हा 20 वर्षाचा आहे. पैसे वाचवण्यासाठी हे लहान दिसते म्हणून मी काढलेले हाफ तिकीट. पण मला माहीत असतं असं करणारे तर फुल तिकीट काढलं असते करावं. मला एकतर तिकिटापेक्षा जास्त खर्च झाला. काय उपयोग झाला. कंडक्टरने ह्या गप्पा ऐकल्या. जिथं कळालं तिथंच खाली उतरला. लागला पश्चाताप करायला. काय दुर्बुद्धी सुटली. फुल तिकीट काढलं असतं जमलं असतं हो. उगच उगच हाफ तिकीट काढलं हो. अरे आधी चुकी आणि मग घडी आठवण. आधी चुकायचं आणि पुन्हा पश्चाताप काय उपयोग आहे. तसा महाराज म्हणते या जन्मात जर तुम्ही त्याचा विचार केला नाही तर ही संधी पुन्हा नाही. पुन्हा पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेवटच्या चरणात सांगते तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. मग नरदे मिळाला ना मग एक करा विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. जय 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 ऐसे काहू न करा काही पुढे नाही ना सजा विश्वांभरा शरणागत भूत जात वंदुनी. वारकरी संप्रदायाच्या नियमाने अभंगाचा शब्दाचे भावार्थ संपला. एक थोडक्यात शंका अशी येते त्या शंकेचं समाधान करू. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाबा
गेलेल्या जन्मात केलेलं कर्म भोगण्यासाठी इथे यायचं आहे, इथं येऊन ते कर्म करायचं आहे. महाराज असं जर तुमचं मत असेल तर मग तुम्ही चांगलं करा म्हणतात, काय उपयोग आहे? लक्षात ठेवा. कारण कसं आहे, आपल्या जीवनामध्ये जे सुख दुःख चांगले वाईट जे कर्म घडतात त्याचं कारण आहे भोगतो न घडे संचिता वाचून, जे जे लिहिले संचिते ते न चुके कल्पांती, जैशी जैशी कर्म रेषा तैसे भोगणे सहसा, आद्रेष्टादिनी जे शरीर येथे आली आहे हरिहार. जसं आपल्या संचितात असेल त्या पद्धतीनं महाराज आमचं होणारच आहे. भोगे कळू येते मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. मग अशी वस्तुस्थिती असताना महाराज तुम्ही चांगलं करा म्हणतात, काय उपयोग आहे? जसं नशिबात असेल तसं होणारच आहे. शंका याचं समाधान, सज्जना हो मायबापा हो, अगदी कर्म 3 प्रकारचं, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. संचित कर्म आणि क्रियमान कर्म संत घालवतात. राहिलं ते प्रारब्ध कर्म, त्याच्यासाठी विश्वांभरा शरणागत. आता अगदी धावत्या वेगात विचार करायचा, संचित आणि क्रियमान संत का घालवतात? पूर्वीचं जर पाप असेल तर या जन्मात माणसाकडून परमार्थ होत नाही. परमार्थ करणं एवढी सोपं नाही. देवाचं नाव घेणं सोपं आहे, तोंडाला येणं अवघड आहे. हजारो जन्मात केलेल्या परमार्थाचं पुण्य पाहिजे, त्यावेळेला देवाचं नाव तोंडाला येतं. धन्य जगी तोची एक हरिरंगी, राम हा उच्चार तरीचं वैश्य वाचे, अनंता जन्मीचे होईल पुण्य, जन्मजन्मीचे असेल पुण्य सामुग्री, तरीच जिमाग्री नामिये श्रीरामाचे. लक्षात ठेवा, पुण्य पाहिजे. आणि मग पुण्य असल्यानंतर देवाचं नाव तोंडाला येतं. मग संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर काय होतं? पाप नाहीसं होतं. पाप नाहीसं झाल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, आणि पुण्य प्राप्त झाल्यावर होणारं क्रियमान कर्म वाईट होत नाही. म्हणून संचित कर्म आणि क्रियमान कर्म संत घालवतात, कारण पापी माणसाकडून परमार्थ होत नाही. मग पाप घालवायचे नाही. संतांचे संगती पाप नुरेचे कल्पांती, ऐसा संतांचा महिमा नाही द्यावं या उपमा. अर्धाक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती. संतांच्या संगतीमध्ये पाप नाहीसं होतं, पुण्य प्राप्त होतं. म्हणून संचित कर्म आणि क्रियमान कर्म संत घालवतात. राहिलं ते प्रारब्ध कर्म, त्याच्यासाठी विश्वांभरा शरणागत. जो विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा, त्याची शरणागती करायची. लक्षात ठेवा. ऐकणारे लोक म्हणतील, इंगळे महाराज त्या भगवंताची शरणागती केल्यानंतर प्रारब्ध कर्म नाहीसं होतं. हो बाबा, त्याच्या शरणागतीशिवाय, त्याच्या कृपेशिवाय हे नाहीसं होतच नाही. विठ्ठल विठ्ठल. आमचे नाथ महाराज सांगतात ना, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवंताच्या कृपेनं प्रारब्ध भोगाचा नाश होतो. नाश होतो म्हणजे प्रारब्ध भोगून सारायचं आहे. होणारे संवेदना, होणारं दुःख भगवंताच्या कृपेनं जाणवत नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण टळलेलं नाही झालंच, पण होणारी बेइज्जती होऊ दिली नाही, ही त्याची कृपा आहे. लक्षात ठेवा. किंवा त्याच्या मनातच जर असेल तर तो बदलसुद्धा करू शकतो. देवाच्या मनात काय नोहे केले एका चिंतिता, करशील तरी नोहे काय राईचा डोंगर. अहो, देवाच्या मनात आलं किती, आता आपल्याला बरंचसं काही सांगता येईल. लक्षात ठेवा. देवाच्या मनात आल्यावर काय करत नाही. जरा उदाहरण बघा, डोळ्यापुढं कथाभाग सांगून वेळ घेत नाही. सुदाम्या ब्राह्मण, त्याच्या कपाळी लिहिलेले भीक मागावं, पण आमच्या भगवंतानं गंध लावायच्या निमित्तानं मोडून टाकलं आणि सोन्याची सुदामपुरी करून दिली. जरा प्रमाण बघा. हे बदल करून दिलेला आहे, नशिबानं मिळालं नाही. मुष्टीभर पोह्यासाठी गाव स्वर्णाचा दिला का मिळाला असता तर नशिबानं दिला, म्हणजे बदल करून. हे आमच्या भगवंताची कृपा आहे. देवाच्या मनात आल्यानंतर सगळं काय करतो. मग लक्षात ठेवा मायबापा हो, त्याच्यासाठी जो विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा, त्याची शरणागती करा. काही लोक म्हणजे, इंगळे महाराज काम होईल, होतच हो. आता किती विनोद सांगू तुम्हाला. एक धावते वेगात सांगतो. काय करतो तुमचा देव म्हणल्यानंतर मी म्हणतो काय करतो. देवाच्या मनात आल्यावर सगळं काय कर. एका फकीराला राजानं राजवाड्यात बोलवलं, आणि फकीर समोर उभा राहिलेला आहे. राजा सिंहासनावर बसलेला आहे. सांगितलं, हे भगवे कपडे धारण करता, माळी गळ्यात घालता, भजन करीत फिरता, काय करतो तुमचा देव. फकीर म्हणला, राजा काय करत नाही सांग. त्याच्या मनात आल्यावर सगळं काय करतो. मग काय करतो सांगा. ते म्हणले, नेम असा आहे, सांगणारा माणूस ऐकणाऱ्यापेक्षा उंच असणार पाहिजे. तू वर बसला, मला खाली उभा केलं, मला तिथं बसवते, तू खाली बस, मी सांगतो. राजा खाली बसला आणि फकीराला सिंहासनावर बसवला. हां, काय करतो देव. राजा म्हणला, एवढं सोपं नाही. उभा राहा, 2 वेळेला नमस्कार कर, खाली बसन, मग सुरू करतो. राजा उठला, 3 वेळेला नमस्कार करून खाली बसला. हां, काय करतो देव. फकीर म्हणला, अजूनही तुझ्या लक्षात आलं नाही काय करतो देव. देवाच्या मनात आल्यावर फकीराचा राजा आणि राजाचा फकीर करतो म्हणले. हे लक्षात ठेव. राईचा डोंगर पर्वत काय करत नाही. म्हणून आमचे महाराज म्हणते, त्याची शरणागती केल्यानंतर सगळं होतं. म्हणून सज्जना हो, मायबापा हो, पवित्र असा नरदे मिळालेला आहे. पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला, पवित्र अंतकरणानं भगवंताची शरणागती करा, आणि ती या पद्धतीनं
पद्धतीनं सगळं जगत देवरूपाने पाहून कोणाचे गुणदोष न पाहता परमार्थ करणं हे खरं भक्तीचं लक्षण आहे. आणि महाराज म्हणतात हे नाश न पावणारं कर्म आहे. म्हणून सज्जना हो, मायबापा हो, आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात विश्वांभरा शरणागत भूत जात वंदोनी. जो विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा त्याची शरणागती या पद्धतीनं करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे पुढे काहे वाट नाही यावरी विश्वंभरा तुका म्हणे
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले बोलिलेले वाकुळे हा नाही विचारला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी